फायनली मित्रांनो, जवळपास 5 ते 6 वर्ष रेनॉल्ट इंडियाने ह्या गाडीचं नेक्स्ट जनरेशनची वाट पाहायला लावलेली आहे. बट फायनली रेनॉल्ट डस्टरचं जे न्यू जनरेशन आहे भारतामध्ये अनवील करण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. आता काही गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ॲज अ बायर जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं किंवा आज जे प्रेझेंटेशन रेनॉल्ट इंडियाने केलेलं आहे तर त्याच्यामध्ये रेनॉल्ट इंडियाने हे सांगितलेलं की ही गाडी जस्ट आता अनवील करण्यात आलेली आहे. अजून इंजिन स्पेसिफिकेशन किंवा मायलेज किती देते, प्राइसिंग किती, या संदर्भातली कुठलीही क्लॅरिटी जी आहे ते रेनॉल्ट इंडियाने आत्ता दिलेली नाही आहे. गाडीमध्ये जर पाहिलं तर 3 इंजिन ऑप्शन असणार आहे. एक जे इंजिन आहे ते आहे 1 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन. दुसरं असणार आहे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन. आणि महत्त्वाची गोष्ट जी हायब्रिड जी पॉवर ट्रेन आहे, स्ट्रॉंग हायब्रिड, ते येणार की नाही. सो फायनली ते सुद्धा जे हायब्रिड इंजिन आहे ते ह्या गाडीमध्ये येणार आहे. मार्च 2026मध्ये ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ती रिव्हील करण्यात येणार आहे. आणि जवळपास जून ते जुलैमध्ये ह्या गाडीच्या जे डिलिव्हरी आहे त्या स्टार्ट होणार आहे. पण जे मोस्ट डिमांडिंग हायब्रिड पॉवर ट्रेन आहे, ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक पेट्रोल इंजिन असतं, एक इलेक्ट्रिक मोटर असते आणि एक बॅटरीसुद्धा असते, तर त्याच्या जे डिलिव्हरी आहेत ह्या दिवाळीमध्ये सुरू होणार आहे. सो आजचा व्हिडिओ याच्या बाबतीत मी तुम्हाला क्लिअर जे आहे ते सांगितलेलं आहे. सो फ्रंट प्रोफाईलमध्ये आपण थोडंसं पाहूया. आता डस्टर जर पाहिलं ना, भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामधलं खूप आयकॉनिक नाव आहे. सो तिथे ही जी लेगेसी आहे ही ते जपत आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. डिझाईन जर पाहिलं तर इथे तुम्हाला डस्टरचा जो नवीन नाव आहे हे पाहायला भेटतं. इथे कॅमेरा देण्यात आले. येस, 360 डिग्री कॅमेराचं फीचर तुम्हाला इथे मिळून जातो. प्लस या गाडीमध्ये ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहे हे सुद्धा देण्यात आले. सो इथे तुम्हाला 1, 2 आणि तिथे 3 असे फ्रंट साईडला 6 पार्किंग सेन्सर पाहायला मिळणार आहे. सोबतच इथे नंबर प्लेट लावण्याची जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे. रडार जर पाहिलं तर इथे नाही आहे हा, बट रडार तुम्हाला इथे देण्यात आले. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती कॅमेरा बेस रडार आहे. लेन कीप असेल, एमर्जन्सी ब्रेकिंग, असे जे फीचर्स ही गाडी तुम्हाला ऑफर करणार आहे. सोबतच इथे जर पाहिलं तर जे LED हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आले. बऱ्यापैकी वाईड आहे बरं का, म्हणजे आजच्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर हेडलॅम्प जे आहे ते स्लिम होत चालेल. बट इथे रेनॉल्ट इंडियाने जे हेडलॅम्प आहेत ते मोठे ठेवले आहेत. टर्न इंडिकेटर जर पाहिले तर हे DRLs आहे आणि ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. इथे जर पाहिलं तर बंपर हा तुम्हाला नवीन सिल्वर ब्लॅकमध्ये पाहायला मिळतो. आणि इथे एअर व्हेंटसुद्धा देण्यात आलेले आहेत, जे की ओव्हरऑल एअर डायनामिक्स जे आहे ते चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह करतात. आता मित्रांनो, साईड प्रोफाईल आपण एकदा चेक करूया. हे पहा, साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर रॅम्प ओव्हर अँगल किंवा जी ग्राउंड क्लेन्स हा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. इथे जर पाहिलं तर अलॉय व्हीलचं जे डिझाईन आहे हे तुम्हाला 18 इंचचं इथे पाहायला भेटतं. 225-55 R18चा जो टायर प्रोफाईल हा इथे मिळून जातो. फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, जवळपास 212 mm चा जो ग्राउंड क्लेन्स हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ओव्हर एमवरती तुम्हाला मिळून जातो 360 डिग्री कॅमेरा. इथे जर पाहिलं डस्टर आयकॉनिक अशी जी बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे. नवीन जो रेनॉल्टचा लोगो आहे हा तुम्ही इथे पाहू शकता. सोबत ड्रायव्हर साईड जी विंडो हे ॲटो डाऊनच्या फीचरसोबत असणार आहे. बट इंटरेस्टिंगली इथे जर पाहिलं कुठलाही रिक्वेस्ट सेन्सर नाही आहे हा. बट रेनॉल्टच्या गाड्यांमध्ये तुम्हाला माहिती असेल एक फीचर येतं, तुमच्या खिशामध्ये जर कीज असेल, तुम्ही जर गाडीच्या जवळ आले तर गाडी ऑटोमॅटिक जे आहे ते अनलॉक होते. सो हे फीचर ह्या गाडीमध्ये सुद्धा असणार आहे. रिअर साईडला सनशेड जर पाहिलं ते इथे नाही आहे हा. बट इंटरेस्टिंगली जो सेकंड रोचा डोर आहे त्याचा जो हँडल आहे तो इथे नाही आहे, तो इथे देण्यात आलेला आहे. इथे क्वार्टर ग्लास तुम्हाला मिळून जातो. आणि इथे जर पाहिलं तर फ्यूल भरण्याची जागा आहे. जवळपास 40 ते 50 लिटर जो फ्यूल टँक हा असणार आहे. त्यानंतर इथे आपण जर आलो तर रिअर साईडला डिस्क ब्रेक तुम्हाला मिळून जातं. आणि सेम साईज 18 इंचचे जे अलॉय व्हील आहेत आणि टायर साईजसुद्धा तुम्हाला सेम मिळून जाते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेनॉल्ट डस्टरमध्ये तुम्हाला सेगमेंटमधला सर्वात मोठा जो बूट स्पेस आहे हा मिळून जातो. जवळपास हा 500 ते 550 लिटरचा असणार आहे. पण जर वरपर्यंत काउंट केला तर 700 लिटरचा जो बूट स्पेस आहे रेनॉल्टने आज सांगितलेला आहे. इथे जर पाहिलं तर खालच्या साईडला कुठलाही स्पेअर व्हील नाही आहे. आय विश रेनॉल्ट इंडिया ज्यावेळेस गाडी लॉन्च करते त्यावेळेस कस्टमरला स्पेअर व्हील दे किंवा ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही स्पेअर व्हील नक्की घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे भारतासारख्या कंट्रीमध्ये. इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर लॅम्प देण्यात आलेला आहे ते ओके. इथे देखील हुक आहे. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर सबवूफर वगैरे तर गाडीमध्ये अजून इथे दिसत नाही. हे जे व्हेरियंट आहे 1.5 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे. तुम्हाला मिळून जातो इलेक्ट्रिक टेलगेट. येस, इलेक्ट्रिक टेलगेट तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस तुम्ही टेल लॅम्पचं डिझाईन पहा बरं, एकदम स्लिम कनेक्टेड DRLs तुम्हाला इथे मिळून जातात. रिव्हर्स गिअर जर टाकला तर इथे तुम्हाला ज्या लाईट्स आहेत व्हाईट लाईट्स त्या मिळून जातात. आणि नवीन रेनॉल्टचा लोगो एकदम चांगला दिसतो बरं का, देर इज नो डाऊट. इथे जर आपण आलो तर स्पॉयलर आहे, शार्क फिन अँटेन तुम्हाला मिळून जातो. रिअर डिफॉगर आहे. इथे तुम्हाला जो वायपर आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस इथे टर्बोची बॅजिंग आहे 160. आता ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर ही गाडी
वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल असणार आहे असं रेनॉल्डचं म्हणणं आहे पेट्रोल इंजिनमध्ये. मागच्या साईडला अगेन तुम्हाला जे पार्किंग सेन्सर इथे पाहू शकता, इथे देखील एक पार्किंग सेन्सर आहे, इथे देखील आहे आणि इथे देखील आहे. सो मागच्या साईडला 6 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात. आणि ऑब्व्हियसली रिव्हर्स कॅमेरा जर पाहिला तो इथे देण्यात आलेला आहे, इथे नंबर प्लेटची जागा आहे. सो बाहेरच्या साईडने ओव्हरऑल तुम्हाला गाडीचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आता हे तर झालं बाहेरच्या साईडने, आपण इंटिरियर चेक करूया. नवीन रेनॉल्ड डस्टरच्या इंटिरियरमध्ये जर पाहिलं तर मी ड्रायव्हर सीटवरती बसलेलो आहे आणि ओव्हरऑल इथे जर पाहिलं ना म्हणजे जे पण मटेरियल यूज झालेलं आहे एक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला इथे पाहायला भेटतं. प्लस ही जी स्क्रीन आहे ना याच्यामध्ये तुम्हाला इनबिल्ट गुगल येऊन जातं. त्यामुळे भरपूर वेळा काय होतं, आपल्याला मॅप वगैरे चालवायचा असेल तर भरपूर वेळा आपल्याला अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले कनेक्ट करावं लागतं. बट इथे जर पाहिलं ना तर डायरेक्ट इनबिल्ट मॅप दिल्यामुळं तुम्हाला अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले कनेक्ट नाही जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला इथे मॅप तुम्ही पाहू शकता. आणि हा जो व्ह्यू आहे ना हा तुम्ही इथे पाहू शकता. आणि ह्या स्क्रीनची ना मला एक जे वैशिष्ट्य आहे ते असं वाटलेली एकदम फ्लुएंट आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं ना ऑपरेट करण्यासाठी एकदम प्रॉपर आहे. तुम्ही पाहू शकता, समजा मला ड्रायव्हिंग जे मोड आहे ती चेंज करायची आहे. इथे कन्फिगरेशनमध्ये मी जर गेलो तर इथे ड्रायव्हिंगवरती नॉर्मल, त्यानंतर स्टेअरिंग जर पाहिलं हाय लो तुम्ही ठेवू शकता. इंजिनचं मोड आहे हा नॉर्मल आणि इको असं तुम्ही ड्राईव्ह मोड देखील इथे सिलेक्ट करू शकता. तर प्लस इथे डेडिकेटेड बटन देण्यात आलं, तुम्ही पाहू शकता. इथनं तुम्ही स्क्रीन बंद करू शकता. इथं व्हॅल्यूम जे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, जे की नॉर्मली आपण अशा गाड्यांमध्ये पाहत नाही. पण रेनोने इथे दिलेलं आहे. खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे फुल्ली ऑटोमॅटिक AC येऊन जातो. ड्युअल क्लायमेट झोन आहे. इथे हॅझार्ड लाईटचं बटन आहे. इथे जर आपण आलो तर इथे गाडी जे आहे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता. इंजिन पुश स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे. प्लस इथे जर पाहिलं टाईप-C 2 पोर्ट आहे. वायरलेस चार्जर तुम्हाला इथे मिळून जातो. मेन हायलाईट म्हणजे तुम्ही पहा, म्हणजे गाडीचा जो पार्किंग ब्रेक आहे ना एकदम प्रॉपर छोटं बटन आहे. इथनं तुम्ही ड्राईव्ह जे मोड आहे ते सिलेक्ट करू शकता. आणि भाई हा जो ड्राईव्ह मोड सिलेक्टर आहे ना हा प्रीमियम गाड्यांची आठवण जो आहे इथे नक्कीच करून देतो. इथे स्लायडर देण्यात आलेला आहे. याच्या खाली देखील जागा आहे जे की नॉर्मली तुम्ही जे मटेरियल ते ठेवू शकता. कीज फायनली आपल्याला मिळून गेली, जे की नॉर्मली जी आधीच्या आपण रेनॉल्डच्या गाड्यांमध्ये पाहिलेली आहे तशीच की जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जाते. इथे जर पाहिलं लॉक अनलॉकचं बटन आहे आणि इथनं तुम्ही जे गाडी आहे ती लाईट्स ऑन करू शकता आणि तुम्ही इथनं जो बूट आहे तो ॲक्सेस करू शकता. ओके, सो देन इथे जर पाहिलं आर्मरेस्ट आहे. इथे देखील आतल्या साईडला भरपूर डीप जागा आहे बरं का, म्हणजे भरपूर आत आहे. मी एकदा कॅमेरामॅनला आमच्या रिक्वेस्ट करतो की त्यांनी आतमध्ये दाखवावं. सो इथे जर पाहिलं तर भरपूर डीप जी जागा आहे ही तुम्हाला इथे मिळून जाते. प्लस हा जो आर्मरेस्ट हा स्लायडेबल नसणार आहे. बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर हे आपण टिल्ट ओके आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट करू शकतो. आणि एकदम फ्लुएंटली होते बरं का. पेडल शिफ्टर तुम्हाला इथे मिळून जातं. तुम्ही पाहू शकता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. इथे जर पाहिलं तर जे मोड आहेत, त्यानंतर क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं तुम्ही फोन रिसिव्ह करू शकता, कट करू शकता. इथनं तुम्ही जे मोड आहे ते चेंज करू शकता. प्लस आपण जे नॉर्मल डस्टरमध्ये जर पाहिलं इथे खालच्या साईडला जे क्रूज कंट्रोल येत होतं ना ते आता इथे फायनल नाही आहे, ते इथे देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही इथनं सेट करू शकता. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, इथे जर पाहिलं तर इथे काही कंट्रोल देण्यात आलेले. ओके, सो हे कशासाठी देण्यात आलेले आहेत तर इथनं तुम्ही व्हॅल्यूम अप डाऊन अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा हे बटन दाबून देखील करू शकता. या साईडला जर आपण आलो तर इथे इंजिन, ॲटो स्टार्ट, हेडलॅम्पचे जे लेवल आहेत तुम्ही इथनं बटन्सने कंट्रोल करू शकता. इथे जर आपण आलो तर 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे तुम्हाला इथे मिळून जातं. ओके, बट हे ऑन का होत नाही, हे ऑन तर झालेलं नाही. बट माझ्या मते हे जे बटन आहे ना हे 360 डिग्री कॅमेराचं असू शकतं. खालच्या साईडला आपण जर आलो इथे जर पाहिलं इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे, इंजिन ॲटो स्टॉप आहे. इथनं तुम्ही जो बूट आहे हा ॲक्सेस करू शकता. बट हे जे 2 बटन आहे हे कशासाठी देण्यात आलं, इथनं तुम्ही जे ऑफ आहे ते करू शकता, इंजिन ॲटो स्टॉप, आणि आय थिंक इथनं ऑन करू शकता असं जे फीचर आहे असणार आहे. इथे जर आपण आलो तर पॉवर विंडोचे जे बटन्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत. आणि चारही ज्या विंडो आहेत ना ही ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येऊन जातात. इथनं तुम्ही फोल्ड करू शकता, ORM जे आहे ते सेट करू शकता आणि इथनं जे आहे ते विंडो लॉक करू शकता. सोबतच ओव्हरऑल ॲम्बियंट लाईट जे आहे त्या देखील तुम्ही इथनं चेंज करू शकता. इलेक्ट्रॉनिक जो IRM आहे हा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. पॅसेंजर एअरबॅग तुम्ही ऑफ करू शकता. इथे जर आपण आलो तर एक व्हेनिटी मिरर विथ लाईट, बट ही आहे ना हॅलोजनमध्ये देण्यात आलेली आहे. प्लस इथे जर पाहिलं इथे देखील एक व्हेनिटी मिरर आहे आणि लाईट जे आहेत देण्यात आलेली आहे. प्लस ही गाडी जर पाहिली ना व्हेंटिलेटेड सीट गाडीमध्ये देण्यात आली आणि त्याचं बटन जर पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता. सो असं काही तुम्हाला ओव्हरऑल फ्रंट साईडला जे अरेंजमेंट आहे ते पाहायला भेटते. प्लस हे जे सीट आहे ना ही तुम्ही 6 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता, ड्रायव्हर सीट. आणि कोर पॅसेंजरसाठी सुद्धा इलेक्ट्रिक जे ॲडजस्टमेंट आहे ही देण्यात आलेली आहे. प्लस इथे जर आपण आलो तर ग्लब बॉक्स देखील भरपूर डेप आहे, तुम्ही पाहू शकता.
ओव्हरऑल आतल्या साईडला सुद्धा भरपूर डिपी बाईक. सो सेगमेंटमधला सर्वात मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आणि तुम्ही पाहू शकता हे स्टिचेस आहे आणि इथे स्टिचेसमध्ये जे डस्टरचं नाव आहे ते देण्यात आलेले आहे. सो कसं वाटलं इंटेरियर मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण सेकंड रो चेक करूया. डस्टरच्या सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला स्पेस देखील चांगलं आहे. फ्रंट जे पॅसेंजर बसले त्यांची देखील हाईट चांगली आहे. सोबतच इथे तुम्हाला जो आर्मरेस्ट हा देखील मिळून जातो. 2 कप होल्डर, इथे तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. तिन्ही पॅसेंजरसाठी टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला हेडरेस्ट ॲडजस्टेबल देण्यात आलेले आहेत. प्लस इथे जर पाहिलं LED ज्या लाईट्स आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत. बट त्याला कुठलंही ऑन ऑफचं बटन देण्यात आलेलं नाही आहे. इथे जर पाहिलं तर कोटची अटकवण्याची जागा आहे ती इथे देण्यात आलेली आहे. इथे मॅगझिन होल्डर तुम्हाला मिळून जातात. इथे जर आपण आलो 2 टाईप-C पोर्ट आहे. इथे तुम्हाला मागच्या साईडला जो AC वेन्स आहे तो मिळून जातो. इथनं तुम्ही AC ऑन ऑफ करू शकता. डेडिकेटेड लंबर सपोर्ट तुम्हाला को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर साईडला सुद्धा मिळून जातो. आणि ह्या साईडला सुद्धा जो हुक आहे हा देण्यात आलेला आहे. प्लस पॅनारॉमिक सनरूफची तर क्रेज भरपूर आहे भारतामध्ये. सो इथे तुम्हाला पॅनारॉमिक सनरूफ देखील मिळून जातो जो की ऑलमोस्ट जो सेकंड रो आहे ना हा कव्हर करतो. थाई सपोर्ट जर पाहिला तर थाई सपोर्ट चांगला आहे. बट हा खालचा थंब जर पाहिला ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे. सो तिसरा जो पॅसेंजर आहे ना त्याला बसण्यासाठी कुठेतरी थोडं ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. सो माझ्यामध्ये 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा बसला तर इथे कम्फर्टेबल इथे ड्राईव्ह करू शकतात. सीट्स जर पाहिले तर चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला इथे मिळून जातात. ओव्हरऑल जे मटेरियल आहे ते चांगलं फील होतं तुम्हाला. आणि जे विंडोचे कंट्रोल आहेत हे तुम्हाला ॲटो मिळून जातात. क्या बात आहे. म्हणजे ओके ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत तुम्हाला ह्या ज्या विंडो आहेत त्या मिळणार आहे. आणि ओव्हरऑल जे विंडोचं बटनसुद्धा आहे ना त्याच्यामध्ये जी ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी ही देखील तुम्हाला चांगली इथे जाणवणार आहे. बाकी इथे जर पाहिलं हा जो पोर्शन आहे हा सॉफ्ट आहे. बाकी जर पाहिलं पूर्णपणे हार्ड प्लास्टिक मिळून जातं. 1 लिटरची बॉटल तुम्ही डोअरमध्ये ठेवू शकता. आणि इथे देखील जे सॉफ्ट मटेरियल हे यूज झालेलं आहे. सो असं काही सेकंड रोमध्ये तुम्हाला ओव्हरऑल जे फीचर्स आहेत ते मिळून जातात. तर मित्रांनो गाडी जर पाहिली तर आज तुम्ही संपूर्ण डिटेल माहिती पाहिलेली आहे. इंजिन ऑप्शन देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. रेनॉल्ट इंडियाने ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करायला भरपूर उशीर लावला बरं का. पर्सनली मी तुम्हाला सांगतो. बट ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की गाडीमध्ये जर पाहिलं मोस्ट जे अवेटेड जे हायब्रिड इंजिन आहे ते सुद्धा त्यांनी ऑफर केलेलं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे जवळपास दिवाळीपर्यंत. म्हणजे अजून 8 ते 10 महिने तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. सो ते इंजिनसुद्धा भारतीय मार्केटमध्ये येईल. गाडीची प्राइसिंग जर पाहिली तर माझ्या मते रेनॉल्ट इंडियाने या गाडीचं जे बेस मॉडेल आहे अराउंड 10 ते 11 लाखापासून 20 ते 22 लाखापर्यंत जी एक शोरूम प्राईज आहे ती ठेवायला पाहिजे. सो जेणेकरून बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला जसं की क्रेटा, सेल्टॉस, सियारा यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर ही गाडी तुम्हाला एक चांगली प्राइसिंग देखील ऑफर करेल. आणि रेनॉल्ट डस्टरचं एक चांगलं जे नाव आहे हे इंडियन मार्केटमध्ये आधीपासूनच आहे. आणि ते नाव पुढे ही गाडी नक्कीच घेऊन जाऊ शकते जर अशी प्राइसिंग ठेवली तर. सो काय वाटतं तुम्हाला ओव्हरऑल या गाडीबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.